देगलूर तालुक्यातील कोटेकल्लूर येथील शिवाजी मारुती पेदापुरे यांनी ग्रामपंचायत हद्दीतील जागा प्लॉट क्रमांक 171 खरेदी खत केली असून गेल्या 3 वर्षापासून नमुना नंबर 8 रजिस्टरला ग्रामपंचायतमध्ये नोंद घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्यामुळे दिनांक 6 फेब्रुवारीपासून शिवाजी पेदापुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील असे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले। नमस्कार, माझं पूर्ण नाव आहे पेदापुरे शिवाजी मारुती, मुक्काम कोटेकल्लूर, पोस्ट आलूर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड या गावातील रहिवासी असून या गावामध्ये मी एक प्लॉट खरेदी केलेला आहे। तो प्लॉट क्रमांक आहे 171 आणि 66 बाय 51 फूट खरेदी खत केलेले आहे। तो प्लॉटची रजिस्ट्री सौ पार्वती शिवाजी पेदापुरे या नावाने केलेले आहे। रजिस्ट्री खत केल्याच्या नंतर मी विनंती अर्ज सरपंच आणि ग्रामसेवकाकडे सतत 4 वेळेस केलेला आहे, तरी त्यांनी रजिस्टर नमुना नंबर 8ला नोंद घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत। यांचं मुख्य कारण म्हणजे मी सत्तेच्या विरोधामध्ये निवडून आलेला विरोधी सदस्य आहे। त्यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत आणि मानसिक त्रास पण देत आहेत। सतत रजिस्ट्री करून जवळपास 3 वर्ष झालेले आहेत, तरी आजपर्यंत कुठल्याच प्रकारचा निर्णय सरपंच, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी, BDO आणि CO आणि कलेक्टर साहेब यांच्याकडे बऱ्याच वेळा मी विनंती अर्ज केला आहे, तरी आजपर्यंत कुठल्याच प्रकारचा निर्णय त्यांनी दिलेला नाही। 13/6/2023 या दिवशी मी आत्मदानाचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या अधिकारी साहेबाकडे दिलो आहे। त्यांनी मला खोट्या आश्वासने देऊन माझा अर्ज माघार घेण्यासाठी मजबूर केलेले आहेत। त्यानंतर दिनांक 30/1/2024 या दिवशी मासिक मीटिंग झाली आहे। या मासिक मीटिंगचे अध्यक्ष सौ बालाजी कोकणे, सौ सोनी बालाजी कोकणे हे आहेत आणि ग्रामसेवक श्री शिवाजी मोटवार साहेब यांनी या मासिक मीटिंगमध्ये गटविकास अधिकारी देशमुख साहेब व विस्तार अधिकारी देगलूर पंचायत समितीचे DS कुरंदे साहेब यांनी जे सुनावणी घेतली होती त्या सुनावणीचा अहवाल पण या मीटिंगमध्ये ग्रामसेवक साहेबांनी वाचन करून दाखवले। त्यानंतर संविधानाचे नियमाचे पण वाचन केले, तरी त्या सत्ताधारी जे लोकांनी 5 आहेत त्या लोकांनी एकमताने आम्ही नमुना नंबर 8ला नोंद घेऊ देणार नाही असं ठाम विरोध दर्शविले आहेत। हा फार मोठा अन्याय माझ्यावर झालेला आहे आणि माझी एक विनंती आहे साहेबांना की हा माझा वर जो अन्याय झालेला आहे, अन्यायाला नष्ट करण्यासाठी हा आलेला जो संकट आहे, संकट दूर करण्यासाठी यांनी खरी चौकशी सखोल करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा आणि या जे सरपंचांनी या सरपंचावर गुन्हा दाखल करावा आणि यांच्यावर योग्य ते कार्य करावी, एवढी ही माझी विनंती आहे। जोपर्यंत या साहेबांनी हे काम पूर्ण करणार नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणापासून मी उठणार नाही। मी या ठिकाणी निकाल घेईपर्यंत या ठिकाणी मी बसणार, एवढीच माझी विनंती आहे साहेबांना। हे निकाली प्रकरण काढावे ही मी नम्र विनंती करतो। नमस्कार।